नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये। मी अखिल सर, संचालक एमपीएससी हब। आज आपण छत्रपती शाहू महाराज आपला समाज सुधारक हा टॉपिक सुरू आहे आणि आपण शाहू महाराज हा टॉपिक घेत आहोत। ठीक आहे, याच्यामध्ये बघा रे, छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला रे? 26 जून 1974 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे। ओके, कुठे झालेला आहे? कागल, कोल्हापूर येथे। कागल या ठिकाणी, कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। त्यांचं मूळ नाव काय होतं? यशवंत जयसिंगराव घाटगे। यशवंत जयसिंगराव घाटगे त्यांचं मूळ नाव होता। त्याच्यानंतर त्यांचा प्राथमिक शिक्षण कृष्णाजी गोखले, हरिपंत गोखले यांच्याकडून त्यांनी हा प्राथमिक शिक्षण घेतलेला होता। ठीक आहे, त्याच्यानंतर शाहू महाराजांनी ज्योतिराव फुलेंचे सामाजिक कार्य पुढे नेऊन डॉक्टर आंबेडकरांचे नेतृत्व उभे करण्याचे कार्य त्यांनी केलेले होते। म्हणजे आपल्याला सांगता येईल की महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे जे सामाजिक कार्य आहेत हे छत्रपती शाहू महाराजांना पुढे न्यायचे होते। आणि त्यानंतर 1886 रोजी राजकोट येथे राजपुत्रांसाठी असलेले महाविद्यालयात शिक्षण त्यांनी घेतलेले होते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आणि त्यांचे प्रिन्सिपल कोण होते रे? तर मॅकनॉटन हे त्यांचे प्रिन्सिपल होते। कोण होते? मॅकनॉटन हे त्यांचे प्रिन्सिपल होते। त्यानंतर 1890 रोजी धारवाड मधील फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते। कोणाच्या मार्गदर्शनाखाली? फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते। त्यानंतर 1894 मध्ये हे छत्रपती शाहू महाराज आहेत, हे लक्षात ठेवायचं। ओके, छत्रपती शाहू महाराजांनी 1894 मध्ये त्यांनी आपल्याला विचार केला तर इंग्रजांची भाषा असेल, भारताचा इतिहास असेल, राज्यकारभारावर धडे असतील इत्यादी शिक्षण घेऊन कोल्हापुरात ते परतलेले होते, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत। त्यानंतर कोल्हापूरचे चौथे शिवाजी व पत्नी आनंदीबाई या निपुत्रिक असल्याने राज्यकारभारासाठी जयसिंगराव घाटगे यांच्या कागल घराण्यातील ज्येष्ठ सुपुत्र यशवंतरावांना त्यांनी काय घेतलेले होते रे? दत्तक घेतलेले होते। म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना दत्तक घेतलेले होते, हे इथं लक्षात घ्यायचे आहे। त्यानंतर 17 मार्च या ठिकाणी विधी झाले आणि नामकरण म्हणून काय ठेवण्यात आले रे? शाहू असे नाव ठेवण्यात आले, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। ओके, त्यानंतर 1888 मध्ये कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाची पायाभरणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर 1891 मध्येच बडोद्यातील गुणाजी खानविलकरांच्या कन्या लक्ष्मीबाई बरोबर त्यांचा काय झालेला होता रे? विवाह झालेला होता। कोणाबरोबर? लक्ष्मीबाई बरोबर त्यांचा विवाह झालेला होता, इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। 1894 मध्येच वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतलेली होती आणि तिथून पुढे त्यांचा सामाजिक कार्य सुरू झालेलं आपल्याला दिसतोय। त्यानंतर ब्राह्मणोत्तर चळवळाचे वृत्तपत्र आहेत जे लेखकांना अर्थ सहाय्य त्यांनी केलेलं होतं। म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी जे पैशाचा पुरवठा करून, म्हणजे पैशाची मदत करून या सर्व वृत्तपत्रांना मदत केलेली आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे कोणता वृत्तपत्र? हे सर्व वृत्तपत्र ब्राह्मणोत्तर चळवळीचे वृत्तपत्र आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत। इथं बघा रे, जसं की दिनमित्र वृत्तपत्र आहे जो 1888 ला आलेला आहे। कुठून सुरू झालेला रे? पुणे या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि संपादक कोण होते? कृष्णराव भालेकर होते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर जागृती हा वृत्तपत्र आहे जो 1917 ते 1919 पर्यंत तो चाललेला होता आणि स्थळ बडोदा या ठिकाणी सुरू झालेला होता। भगवंतराव पाडेकर हे त्यांनी संपादक म्हणून काम केलेले आहेत। जागरूक नावाचा वृत्तपत्र होता जो 1917 ते 1922 पर्यंत होता, जो पुण्यावरून सुरू झालेला होता आणि त्याचे संपादक वालचंद्र कोठारी आपल्याला इथं सांगता येतात। त्यानंतर डेक्कन राईट नावाचा वृत्तपत्र 1918 ला सुरू झाला आणि पुणे या ठिकाणीवरून सुरू झालेला आहे आणि तेच वालचंद्र कोठारी यांनी सुरू केलेले आहेत। त्याच्यानंतर विजय मराठा 1919 ते 1931 पर्यंत सुरू झालेला आहे पुणे या ठिकाणीवरून, तर श्रीपतराव शिंदे यांनी ते सुरू केलेले आहेत। तरुण मराठा नावाचा वृत्तपत्र आहे जो 1920 ते 1923 पासून सुरू झालेला आहे, 23 पर्यंत, तर कोल्हापूर या ठिकाणीवरून सुरू झालेला आहे। पांडुरंग सावंत ते संपादक म्हणून काम केलेले आहेत।
त्याच्यानंतर राष्ट्रवीर नावाचं वृत्तपत्र 1921 पर्यंत होता, बेळगाव या ठिकाणीवरून सुरू झालेला आहे. श्यामराव देसाई त्यांचे संपादक होते. त्याच्यानंतर प्रबोधन आपल्याला माहित आहे कोणाचा आहे, केशवराव ठाकरे. ओके, कुठून सुरू झालेला आहे, पुण्या ठिकाणीवरून सुरू झालेला आहे. 1921 ते 1926 पर्यंत तो होता. त्यानंतर शिव छत्रपती नावाचा वृत्तपत्र 1921 ते 1923 पर्यंत होता, पुण्या या ठिकाणीवरून सुरू झालेला आहे. कीर्ती वामनराव निंबाळकर हे त्याचे संपादक होते रे. ठीक आहे. सिंधी मराठा नावाचा वृत्तपत्र होता 1924 ते 1947 पर्यंत कराची या ठिकाणीवरून निघालेला होता. रामचंद्र सावंत कोण होते, संपादक होते. तसंच तेज आहे, कैवारी आहे, ठीक आहे, तरुण मराठा आहे, विजय मराठा आहे. हे सुद्धा वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी काय केलेलं आहे रे, मदत केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्हाला दिसेलच इथं. त्याच्यानंतर काही पत्रकाचे नाव सुद्धा दिलेले आहेत आणि ते स्थळ आणि संपादक होते. तर ब्राह्मणोत्तर पत्र आहे जो वर्ध्यावरून निघायचा, व्यंकटराव गाडे हे संपादक होते. त्याच्यानंतर हंटर नावाचा होता पत्र, कोल्हापूर या ठिकाणीवरून निघायचा, खंडेराव बागल. त्याच्यानंतर नवयुग नावाचा होता तो पुण्यावरून निघायचा, बाबासाहेब भोले त्याचे संपादक होते. दिनमित्र नावाचा होता जो तरवडीवरून निघायचा, मुकुंदराव पाटील यांचा होता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर राज्यकारभाराची सूत्रे गव्हर्नर लॉर्ड हॉरिस यांनी सुपर्द केली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या सोहळ्यास 1000 व्यक्ती गोपाळकृष्ण गोखले होते, गोपाळ गणेश आगरकर होते आणि भांडारकर सुद्धा आपल्याला इथं सांगता येतात, राघव भांडारकर. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ते हजर होते. कोण कोण रे, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर आणि राघव भांडारकर हे आपल्याला दिसतात. त्यानंतर टिळकांनी केसरी मध्ये करवीर क्षेत्रीय सामाजिक कपिलानिस्तांचा योग हा अभिष्ट चिंतन पर लेखन त्यांनी लिहिलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर संस्थानात प्रमुख म्हणून जागेवर युरोपियन व फारसी व्यक्तींची त्यांना नेमणूक केलेली होती, हे लक्षात घ्यायचं आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शेनॉन नंतर या पदावर मराठी व्यक्ती दाजीराव विचारे यांनी ते बसवलेले होते. शिक्षण खात्याचा विचार केला तर लेडी सुप्रिटेंडंट म्हणून मिस लिटन यांची नेमणूक त्यांनी केलेली होती. राजाराम कॉलेजची प्रिन्सिपल कॅन्डी म्हणून होते त्या काळी, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर 1894 मध्ये शाहू महाराजांनी सल्लागार मंडळाची स्थापना केलेली आहे, हे महत्वाचं आहे, हे येऊ शकतो परीक्षेला. त्याचे सचिव म्हणून कोण होते रे, रघुनाथ सबनीस आपल्याला सांगता येतात. 1894 मध्येच पुणे येथे सार्वजनिक सभेकडून महाराजांचा सन्मान करण्यात आलेला होता. ठीक आहे. 1894 मध्येच बेटबिगारी पद्धत सुद्धा बंद केलेली होती. बेटबिगारी पद्धत म्हणजे देह व्यापार असेल, बेटबिगारी असेल, हे सर्व पद्धत बंद केलेली होती. त्याच्यानंतर अब्राह्मणांना नोकरीत स्थान दिलेले होते. अब्राह्मण म्हणजे वेगवेगळे समाजाचे बहुसंख्याक लोक. आणि 1895 मध्ये महसूल खाते त्यांनी सुरू केलेले होते. त्यामध्ये त्यांनी सर्वोच्च सहाय्य सभापती या पदावर कोणाला नेमणूक केलेले होते रे, तर भास्कर विठोबा जाधव यांना मराठी व्यक्तीची त्यांनी निवड केलेली होती. 1895 मध्ये विचार केलं तर स्त्री इतिहास अधीक्षिका पदावर रखमाबाई कृष्णराव केळकरांची नियुक्ती त्यांनी केलेली होती, हे इथं बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर 1895 मध्ये गव्हर्नर जनरल कडून 1895 मध्ये गव्हर्नर जनरल कडून गुन्हेगारांना जीवनदान फाशी देण्याचे अधिकार महाराजांना देण्यात आलेले होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1895 मध्ये शहापुरी गुळाची बाजारपेठ स्थापन केलेली होती. त्यानंतर 1895 मध्ये गव्हर्नर लॉर्ड सॅडनहर्स्ट हस्ते पुण्यात शाहू महाराजांनी राजमुद्रा त्यांना अर्पण केलेली होती. 1895 मध्येच राणी व्हिक्टोरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया असं त्यांनी सुरुवात केलेली होती. त्याला आपण GCSI 1861 मध्ये ते सुरू केलेलं होतं, इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1895 मध्ये मोतीबाग तालीम त्यांनी स्थापन केलेलं होतं. त्यानंतर 1897 मध्ये प्लेगच्या वेळी रोग्यांसाठी विनामूल्य औषध उपचार त्यांनी सुरू केलेला होता आणि तागाई मंजुरी म्हणून त्यांना शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
1896 मध्येच सर्व जाती जमातींसाठी राजाराम वसतिगृह त्यांनी सुरू केलेलं होतं. 1897 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्या राज्यारोहण हीरक महोत्सवाचे औचित्य साधून उजगाव वसाहत त्यांनी स्थापन केलेलं होतं आणि वसाहतीचे नाव राणी व्हिक्टोरिया लेप्रसी असं ठेवलेलं होतं. काय ठेवलेलं होतं रे? राणी व्हिक्टोरिया लेप्रसी आता नाव ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर 1899 मध्ये वेदोक्त प्रकरण ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये म्हणजे घडलेला होता. हा खूप इम्पॉर्टंट आहे बघा. त्याच्यामध्ये राजपुरोहित अप्पासाहेब राजोत्पाध्याय यांनी धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिला. त्यामुळे राजोत्पाध्याय यांना टिळक, केळकर, महादेव, बोडस, दादासाहेब करंदीकर यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टिळकांनी केसरीत वेदोक्तांचे खूळ हा लेख त्यांनी लिहिलेला आहे. हा सुद्धा IMP आहे. कोणी लिहिलेला आहे रे? वेदोक्तांचे खूळ म्हणून टिळकांनी आपल्या केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेला आहे. विष्णू विजापूरकर असतील यांनी जातीभेद व मराठ्यांचे नष्ट वैभव हा लेख लिहून टीका केलेली आहे. आणि शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांच्या जागी तात्याराव जोशींची निवड त्यांनी केलेली आहे. त्यानंतर राजांनी त्यांचे इनाम जप्त केलेले आहेत हे इथं आपल्याला सांगता येते. ठीक आहे. त्यानंतर पुढे वेदोक्त प्रकरणामध्ये सरकारने नेमलेल्या वेदोक्त समिती त्यांनी महाराजांनी बाजू स्वीकारली आणि त्यांनी निकाल लावून दिला. त्यामध्ये शाहूंना वेदाक्त मंत्रांचा अधिकार असल्याचा निकाल दिलेला होता. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. लोकमान्य टिळक असतील आणि त्याचबरोबर शृंगेरीचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी ब्राह्मणाची बाजू घेऊन शाहू महाराजांना क्षत्रिय नाहीत अशी टीका केली. म्हणजे त्या काळी छत्रपती शाहू महाराजांना क्षत्रिय म्हणून म्हणत होते. ठीक आहे. ते वेदोक्त प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांनी ग्वाल्हेरचे शिंदे यांच्या सहकार्याने ते घेतलेले होते. इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 1899 मध्ये ब्रिटिश राजनैतिक अधिकारी कर्नल रे यांच्यावर विष प्रयोग करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. शाहू महाराजांवर करण्यात आलेला होता. हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर चौकशी अंती त्यांची त्यातून निर्दोष मुक्तता सुद्धा झालेली होती. 1901 मध्ये गोहत्या बंदी कायदा त्यांनी केलेला आहे. 1901 मध्येच महाराणी व्हिक्टोरिया नावाने मराठा बोर्डिंगची त्यांनी स्थापना केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हा प्रश्न आयोग विचारू शकतो. मराठा बोर्डिंग कोणी स्थापन केला? छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलं. ठीक आहे. त्यानंतर 1901 मध्ये जैन विद्यार्थ्यांसाठी दिगंबर जैन वसतिगृह स्थापन केलेले आहेत. ठीक आहे. 1901 मध्ये जैन विद्यार्थ्यांसाठी दिगंबर जैन वसतिगृह स्थापन केलेले आहेत. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक समाजाचा इथं विचार केलेला आहे. त्यानुसार त्यांना शैक्षणिक दर्जा देण्यात आलेला आहे. दिगंबर जैन हे वसतिगृह स्थापन केलं. तेथे कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा होते. कर्मवीर भाऊराव पाटील माहित आहेत ना? रयत संस्थेचे ते संस्थापक आहेत. ठीक आहे. 1902 मध्ये पाटबंधारे धोरण जाहीर झाले. त्यामध्ये नद्यांना बंधारे असतील, धरण बांधून कालव्यांचे पाणी पुरवठा असतील तो करण्याचा सल्ला महाराजांनी विश्वेश्वरय्या यांना दिलेला होता. त्यानंतर इंग्लंडचे 7वे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभासाठी महाराजांना इंग्लंडला जावे लागलेले होते. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शाहू महाराजांना LLD पदवी संस्कृत भाषेतून प्रभुत्व करण्यात आलेली होती. कुठे रे? केम्ब्रिज विद्यापीठाने. हे लक्षात घ्या. करवीर गॅजेट जाहीरनामा काढून कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय लोकांना 50% आरक्षण लागू केलेले होते. हे लक्षात घ्या रे. म्हणजे हे छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 1903 मध्ये तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची त्यांनी स्थापना केलेली होती 1903 मध्ये. त्यातून उद्योगधंद्याचे शिक्षण त्यांनी घेतलेले होते. त्यानंतर ड्यूक ऑफ कॅनॉट कडून ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल अँड व्हिक्टोरियन ऑर्डर पुरस्कार त्यांना जाहीर झालेला होता. ते महाराजांना मिळालेलं होतं. अशा सन्मान मिळणारे ते पहिले संस्थानिक होते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. 1905 मध्ये छात्र जगद्गुरु पीठ प्रमुख म्हणून श्री सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. हा प्रश्न कंबाईनला जसाच तसा विचारलेला आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर 1905 मध्ये महाराजांना मुंबई सरकारकडून वरिष्ठ न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आणि 1904 मध्ये आपण बघितलं तर भास्करराव जाधव यांची कोल्हापूर नगरपालिका अधीक्षक म्हणून निवड करण्यात आली. आणि निवड कोणी केलेली आहे?
छत्रपती शाहू महाराजांनी, हे लक्षात घ्यायचं. 1905 मध्ये किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना केलेली आहे, हा सुद्धा महत्वाचा आहे. 1906 मध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम वसतिगृह स्थापन केलेले आहेत. मग मी आताच सांगितलं प्रत्येक समाजाचा छत्रपती शाहू महाराजांनी विचार केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1906 मध्ये छत्रपती शाहू स्पिनिंग अँड विनिंग मिलची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि 2003 मध्ये ही नंतर मिल बंद झालेली आपल्याला सांगता येतं रे. ठीक आहे. पुढे 1907 मध्ये सरकारी तत्वावर शाहू कापड मिलची त्यांनी स्थापना केलेली आहे. भोगावती नदीवर धरण बांधून त्यास महाराणी लक्ष्मी तलाव असे नाव देण्यात आलेले आहे. भोगावती नदीवर. त्यानंतर या धरणाच्या शेजारी राधानगरी गाव आहे. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. राधानगरी गाव कुठे आहे? कोल्हापूरला. ओके. 1908 मध्ये अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या विद्या प्रसारकासाठी त्यांनी मंडळ स्थापना केलेली होती. त्या मंडळीचं नाव होता विद्या प्रसारक मंडळ. ओके. आणि त्यामध्ये सहकारी कोण होते? भास्करराव जाधव. हे त्यांचे राईट हँड होते, हे लक्षात घ्या रे. हे त्यांचे राईट हँड होते छत्रपती शाहू महाराजांचे. आणि महादेव डोंगरे सुद्धा त्यामध्ये सहकारी लाभलेले होते. 1908 मध्ये अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृहाची त्यांनी स्थापना केलेली आहे. 1911 मध्ये दिल्ली दरबार पंचम जॉर्ज यांच्या सन्मानासाठी आयोजित त्यांनी एक कार्यक्रम राबवलेला होता आणि राजांना नाईट ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर पुरस्कार त्यांना जाहीर झालेला होता. त्यामध्ये 1911चा विचार केला म्हणजे 1911ला बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना झालेली आहे. जे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचे विचार हे छत्रपती शाहू महाराजांनी पुढे नेण्यात आलेले आहेत. ते आपल्याला पुढे दिसेलच. पहिले रेसिडेंट म्हणून 1911ला कर्नल वुड हाऊसिंग ची नेमणूक त्यांनी केलेली आहे कोल्हापूर संस्थानामध्ये. 1911 मध्ये पुण्यात पहिली परिषद घडलेली होती. त्यामध्ये रमैया अय्यावारू व डॉक्टर संतू रामजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली 1911 मध्ये झालेली आहे. हे बघा, रमैया अय्यावारू हे आपल्याला सांगता येतात आणि डॉक्टर संतू रामजी लाड, ठीक आहे, यांच्या अध्यक्षतेखाली 1911 मध्ये पुण्यात पहिली परिषद बनलेली होती, है ना, घडलेली होती. 1916 मध्ये सत्यशोधक समाजाची पहिली निपाणी म्हणून आपल्याला सांगता येते. त्याचे उपदेश बालचंद्र कोठारी असतील, हरिभाऊ चव्हाण असतील, वस्तू शांती असेल, पुष्प शुक्त असेल, विवाह पद्धती असेल, श्राद्ध असेल व दशक्रिया असेल इत्यादी पुस्तक करून त्यांनी घेतलेलं होतं. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. कोल्हापूर येथे 11 जानेवारी 1911ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आताच तुम्हाला सांगितलं होतं सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते रे? या कोल्हापूर संस्थानामध्ये म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी 11 जानेवारी 1911ला सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. स्थापना कोणी केली रे? तर छत्रपती शाहू महाराजांनी केली. पण याचे अध्यक्ष म्हणजे त्या वेळी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून परशुरामभाऊ घोसवळकर आपल्याला सांगता येतं. कोण होते? परशुरामभाऊ घोसवळकर. आणि जर तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकतो की कार्यकारी अध्यक्ष कोण होते? तर भास्करराव जाधव होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब लठ्ठे होते. कार्यवाहक म्हणून हरिभाऊ चव्हाण होते, है ना. सदस्य म्हणून मोहम्मद डोंगरे होते, बाबूराव यादव होते. तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? महात्मा फुले यांनी. कधी केलेली आहे? 24 सप्टेंबर 1873 रोजी. या संस्थेचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले होते स्वतः. बरोबर आहे. आणि या संस्थेचे कार्यवाहक कोण होते? तर होते नारायण कडलक. कोण होते? नारायण कडलक. म्हणजे आपण महात्मा ज्योतिबा फुले हा टॉपिक घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ही माहिती दिलेली नव्हती म्हणून मी आता ऍड केलेली आहे ती माहिती. ओके. तर कोण होते रे? नारायण कडलक होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक म्हणून विचारू शकतात ना, कोण होते? नारायण कडलक होते. ओके. हे लक्षात ठेवा. तर आपण काय बघतो आहे? 11 जानेवारी 1911ला सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. अध्यक्ष कोण होते? परशुरामभाऊ घोसवळकर होते. पण ही स्थापना कोल्हापूर या ठिकाणी झालेली आहे. आणि कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव आपल्याला सांगता येतात. उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे होते. कार्यवाहक हरिभाऊ चव्हाण होते. सदस्य मोहम्मद डोंगरे होते, बाबूराव यादव होते. आणि या समाजाच्या वतीने बाबूराव यादवांच्या तोंडी ब्राह्मणोत्तराची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांच्या हस्ते करण्यात आलेली होती. हे सुद्धा महत्वाचं आपल्याला इथं सांगता येतात. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार केलेले होते.
अरे लक्षात घ्या रे, कोणी? भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हा पुस्तक त्यांनी लिहिलेला होता, तयार केलेले होते. 1913 मध्ये सत्यशोधक समाजाची शाळा स्थापन करून त्याची जबाबदारी विठ्ठल डोणे यांच्याकडे देण्यात आलेली होती. हा ना, कोणाकडे देण्यात आलेली होती? विठ्ठल डोणे यांच्याकडे देण्यात आलेली होती. त्यानंतर 1912-13 या वर्षी किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट संस्थेची शेतीसाठी त्यांनी स्थापना केलेली होती. त्यानंतर गाव पातळीवर प्रशासकीय प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले होते. आणि 1912 मध्ये ठीक आहे नेटिव्ह लायब्ररीची त्यांनी स्थापना केलेली होती. 1913 मध्ये प्रत्येक गावात एक शाळा असावी असा जाहीरनामा महाराजांनी काढलेला होता. आणि आपल्याला बघता येतं की कोल्हापूरमध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली आहे. 1914 मध्ये संस्थापक म्हणून भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. संस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि 1914 मध्ये कोल्हापूर यामध्ये पॅलेस एडिटरची निर्मिती त्यांनी केलेली होती. 1915 मध्ये पंचम जॉर्ज यांच्याकडून थिएटरची निर्मिती करण्यात आली. 1915 मध्येच पंचम जॉर्ज कडून राजांना मानद कर्नल पद बहाल करण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1916 मध्ये कर्नाटक मध्ये निपाणी या ठिकाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. तसं आपण बघितलं की रयत शिक्षण संस्था कोणाची आहे? आताच तुम्हाला सांगितलं होतं कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे. ठीक आहे, पण हे काय आहे? डेक्कन रयत आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1916 मध्ये आर्य समाजाची तत्वे स्वीकारली आणि 1916 मध्येच श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल त्यांनी स्थापना केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे 1916 मध्ये मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विश्वविद्यालयाला 1 लाख रुपये त्यांनी देणगी दिलेली आहे. 1917 मध्ये सक्तीचे व मोफत शिक्षण त्याची भारताला गरज असे प्रतिपादन त्यांनी केलेले आहेत. 1917 मध्ये प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा त्यांनी करून 1917 मध्येच चिपरीपेटा येथे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देणारी पहिली शाळा त्यांनी सुरू केलेली आहे. हे IMP आहे. कोणत्या ठिकाणी? चिपरीपेटा या ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि पहिली शाळा आहे ते. 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारे ते कायदा त्यांनी केलेला आहे. 1917 मध्ये मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघाची त्यांनी मागणी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 1918 मध्ये कुलकर्णी वतने नष्ट करून तलाट्यांची नेमणूक केलेली आहे. जे तलाठी हा पद दिसतो ना, हा तलाठी पद हा छत्रपती शाहू महाराजांनी आणलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याला आपण महसूल अधिकारी सुद्धा म्हणत असतो. दयानंद सरस्वती यांचा सत्यार्थ प्रकाश तलाट्यांनी वाचावा अशी त्यांनी सूचना केलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक आपण ग्रामपंचायत मध्ये बघतो तर तलाठी दिसतातच. हा ना, आपण जे काही पत्र व्यवहार करतो म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल, बरोबर आहे, सातबारा असेल, हे सर्व तलाट्यांच्या हातात असतं. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1918 मध्ये महार वतने त्यांनी नष्ट केलेली आहेत. ओके. त्यानंतर पुढे ते आर्य समाजाचे तत्व त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये कोल्हापुरात 1918 मध्ये आर्य समाजाची एक शाखा त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यामध्ये प्रमुख म्हणून DT मालक यांना नेमणूक करण्यात आलेली आहे. 1918 मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने C.K. बोले यांनी मुंबईत कामगारांची लोकसंघ नावाची संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. 1918 मध्येच आर्य समाजाचा जो अधिवेशन आहे तो नवसारी गुजरात येथे भरवण्यात आलेला होता आणि त्याचे अध्यक्ष स्वतः शाहू महाराज होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर 1919 मध्ये अखिल भारतीय कृमी क्षत्रिय समाज हा त्यांनी स्थापन केला कानपूर या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये. तर अध्यक्ष स्वतः शाहू महाराज होते आणि तसेच त्यांना राजश्री पद हे त्यांना देण्यात आलेली होती, पदवी देण्यात आलेली होती. 1919 मध्ये अस्पृश्यता बंदी करून अस्पृश्यांना वेगवेगळ्या शाळा हे बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे काय झालेलं होतं की अस्पृश्यांना नवीन चालना मिळावी, शिक्षणाचे दारे ओपन करून द्यावे यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी बरेच सामाजिक कार्य केलेले आहेत. 1919 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा लागू केला. शाहूपुरी फ्रेझर मार्केटची त्यांनी स्थापना केलेली आहे. 1920 मध्ये लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल स्थापन केलेली आहे. 1920 मध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या मूकनायक पत्राला 2500 रुपयाची त्यांनी मदत केलेली आहे. हे सुद्धा IMP आहे. हा प्रश्न कंबाईनला विचारलेला होता. ठीक आहे, 2019च्या कंबाईनला. ठीक आहे, 1920ला 20च्या कंबाईनला, कारण नाही का याला 100 वर्ष पूर्ण झालेले होते. ठीक आहे, म्हणजे 1920 ते 2020 हा ना 100 वर्ष पूर्ण झाले होते. पण हा तुम्हाला आता पण लक्षात ठेवायचं आहे की मूकनायक वृत्तपत्र कधीचा आहे? 1920 ला आलेला होता. मूकनायक वृत्तपत्र हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. ओके. त्याच्यानंतर 1921 मध्ये आक्रोश प्रेसची त्यांनी स्थापना केलेली होती. 1921 मध्येच
पहिली पाटील परिषद त्यांनी पुण्या इथे भरवलेली होती, त्याचे अध्यक्ष अलिजा बहादूर यांना ठेवण्यात आलेलं होतं. 1922 मध्ये 6 मे 1922 ला मुंबईत पन्हाळा येथे लॉज येथे त्यांचं निधन झालेलं होता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यांची वरील माहिती आपण जर बघणार आहोत की काही परिषदा त्यांनी घडवून आणलेल्या होत्या. त्या परिषदा कोणत्या कोणत्या आहेत रे, तर एक माणगाव परिषद आहे 1920 ची, जे माणगाव परिषद फेमस आहे. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर आंबेडकर हेच अस्पृश्यांचे व भारताचे नेतृत्व करतील असे मत शाहू महाराजांनी व्यक्त केलेले होते. हे लक्षात घ्या. डॉक्टर आंबेडकर हे दलित शोषितांच्या पुढारी असं मत शाहू महाराजांनी व्यक्त केलेलं होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1920 मध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद नागपूर या ठिकाणी भरलेली होती. हा IMP आहे आणि याचे अध्यक्ष स्वतः शाहू महाराज होते. वरचं पूर्ण हा इम्पॉर्टंट आहे, आयोग प्रश्न विचारेलच, हे लक्षात घ्या. 1920 मध्ये टिळकांचे निधन झाल्याने शाहू महाराज हे हळहळले होते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर टिळकांबाबत काही मत होते, ते मर्दानी माणूस गेला. म्हणजे टिळकांबाबत मत म्हणजे टिळकांना छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलं होतं की मर्दानी माणूस गेला, आता आपण कोणाशी लढा देणार, त्यांच्या मागे सारा पोरकटांचा बाजार उरला आहे, असं त्यांचे मत होते. कोणाचे? टिळकांचे. हे थोडं लक्षात द्या. काय म्हटलेलं आहे टिळकांबाबत मत छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केलेलं आहे, मर्दानी माणूस गेला असता आपण कोणाशी लढा देणार, त्यांच्या मागे सारा पोरकटाचा बाजार उरला आहे, असं कोणी म्हटलेले होते? छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलेले होते टिळकांबाबत. कारण टिळकांचा मृत्यू 1920 मध्ये झालेला होता. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यांची इतर माहिती जर बघितलं आपण तर गंगाराम कांबळे या सत्यसुधारक हॉटेल टाकून त्यांनी दिलेला होता. कोणी रे? छत्रपती शाहू महाराजांनी. ठीक आहे. आताही आहे वाटतं कोल्हापूरमध्ये असेल. ठीक आहे. कोल्हापूर येथे देशातील पहिले रेसकोर्स उदयास आलेले होते. त्यांना मदत राजकवी अप्पाजी मुरदुडे होते. कुस्तीसाठी खासबाग मैदान उपलब्ध केलेला होता. महाराजांवर थिओसॉफिकल सोसायटीचा प्रभाव होता आणि शेनगाव या ठिकाणी कात कारखाना स्थापन केलेला होता. लॉरेन्स यांच्या राजांचा अंगरक्षक होता. ठीक आहे. लॉरेन्स हा छत्रपती शाहू महाराजांचा अंगरक्षक होता. 1900 काळी ब्रिटिश सरकारने महाराजांना महाराज पदवी दिलेली होती. छत्रपती शाहू महाराजांना महाराज पदवी दिलेली होती आणि शिवाजी क्लब संघटनेने 500 रुपयाची मदत त्यांनी केलेली होती. ठीक आहे. शिवाजी क्लब संघटनेला 500 रुपयाची मदत छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे. वनिता वस्त्र भंडारातून कापड खरेदी करत असत, त्यातून अप्रत्यक्षपणे क्रांतिकारांना मदत करता येईल अशा पद्धतीने त्यांचे मत होते. अस्पृश्यतेबाबत महाराज जपान मधील सामुराई जमातीला आदर्श मानत होते. त्यानंतर शाहू महाराजांचे उजवे हात कोण होते? भास्करराव जाधव. मी मगाशी म्हटलं ना राईट हँड, ते कानपूर विद्यापीठात शाहू महाराजांना विद्यापीठ असे नाव देण्यात आलेले होते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं तर राजश्री शाहू मेमोरियल हायस्कूल एर्नाकुलम या ठिकाणी केरळ इथं स्थापन करण्यात आलं. 2001 मध्ये भारतीय संसद मध्ये पुतळा बसवण्यात आलेला होता. 1979 मध्ये टपाल तिकीट छत्रपती शाहू महाराजांची आलेली होती. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे आद्य जनक आपण त्यांना म्हणतो. कोल्हापूर हे मदर ऑफ बोर्डिंग हाऊस या ठिकाणी वसतिगृहाचे त्यांनी स्थापना केलेली आहे ना, वसतिगृहाचे माहेरघर म्हणतो. 2003 पासून महाराष्ट्र शासनाने 26 जून हा दिवस काय साजरा करतात रे? सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यांच्याबद्दल मते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांबद्दल कोणाकोणाचे मते होते त्यांनी आपले मत व्यक्त केलेले आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. कोणाला? छत्रपती शाहू महाराजांना. यशवंत मोहिते यांनी शाहू महाराज म्हणजे महाराष्ट्राचे गौतम बुद्ध. भाई माधवराव बागल म्हणतात डेमोक्रेटिक किंग बट ही वॉज अ किंग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात सर्वगुण राष्ट्रपुरुष म्हणून त्यांना म्हटलं जातं. यशवंतराव चव्हाण म्हणतात लोकांचे राजे आणि प्रबोधनकार ठाकरे म्हणतात महाराष्ट्राचा सर्व सर्च लाईट विझला, असं मत होते. कोणाचे रे? या प्रबोधनकार ठाकरे यांची. कोणाबद्दल? छत्रपती शाहू महाराजांबद्दल. हे सर्व मते छत्रपती शाहू महाराजांबद्दल आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं तर शाहूच्या मृत्यूनंतर जस्टिस वृत्तपत्रात शाहू हे माणसात राजा होते व राजात माणूस होते असा मजकूर छापून आलेला होता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जस्टिस वृत्तपत्रामध्ये. संकीर्णामध्ये आपण जर बघितलं तर बघा
संकिरणामध्ये संपूर्ण माहितीमध्ये आपण बघितलं. 1901 मध्ये दिगंबर जैन बोर्डिंगची स्थापना केली. 1906 मध्ये वीरशैव लिंगायत वसतिगृह स्थापन केलं. 1906 मध्ये मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली, IMP आहे. 1908 मध्ये मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना केली, IMP आहे. 1908 मध्ये देवयज्ञ शिक्षण समाजाची बोर्डिंगची स्थापना केली. 1911 मध्ये नामदेव बोर्डिंगची स्थापना केली. 1912 मध्ये पांचाळ ब्राह्मण वसतिगृहाची स्थापना केली. 1912 मध्ये सहकार कायदा त्यांनी लागू केला. त्याच्यामध्ये 1912 मध्ये मल्लांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याची प्रथा महाराजांनी सुरू केलेली आहे. 1915 मध्ये श्रीमती सरस्वतीबाई गौड सरस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह त्यांनी स्थापना केल्या. 1915 मध्ये इंडियन ख्रिश्चन हॉस्टेलची स्थापना केलेली आहे. 1915 मध्ये राय बहादूर सबनीस प्रभू बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1918 मध्ये आर्य समाज गुरुकुल त्यांनी स्थापना केलेला आहे. 1918 मध्ये वैष्णव बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1919 मध्ये ढोर चांभार बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1920 मध्ये शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह स्थापन केलेलं आहे. 1920 मध्ये श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस स्थापना केलेली आहे. 1921 मध्ये सुतार बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1921 मध्ये नाभिक विद्यार्थ्यांच्या वसतिगृह स्थापन केलेलं आहे. 1920 मध्ये सोमवंशी आर्य क्षत्रिय बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1921 मध्ये श्री देवांग बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1921 मध्ये राजपूतवाडी बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1921 मध्ये रुकडी बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1921 मध्ये भोई समाज बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. आणि 1920 मध्ये नाशिक श्री उदाजी मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृह स्थापन केलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी कोल्हापुरात जातीनिहाय शिक्षण संस्था आणि वसतिगृह काढलेली होती. कोणाच्या प्रेरणेने रे? महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या प्रेरणेने. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्य हा त्यांचा कार्याचा पुढाकार टप्पा मानला जातो आणि तो मानावा लागतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की विद्यार्थी कोण होते तर 1901 ला दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये भास्करराव पाटील हे विद्यार्थी होते. 1906 मध्ये वीरशैव लिंगायत वसतिगृह मध्ये रत्नप्पा कुंभार हे विद्यार्थी होते. 1908 मध्ये मिस क्लार्क हॉस्टेल मध्ये अस्पृश्यांसाठी होता हा, येथे DS पवार तिथं विद्यार्थी होते. आणि 1911 मध्ये श्री नामदेव बोर्डिंगची स्थापना केलेली होती. त्यामध्ये SS मिरजकर हे विद्यार्थी होते. हे आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने छत्रपती शाहू महाराज आपण शिकलेले आहेत आणि छत्रपती शाहू महाराज हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. एकदा रिपीट करून घ्याल, पूर्ण रिवाइज करून घ्याल, वारंवार वाचा. सर्व इसवी सन लक्षात राहत नाही मान्य करतो, पण वारंवार तुम्ही वाचन केले तर तुम्हाला लक्षात राहील. परीक्षा केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील. फक्त स्वतः कॉन्फिडन्स राहायचं. धन्यवाद.